तर हे आता आपण बनवणार आहे दहीवडे. तर आता ही उडदाची डाळ गाळून ठेवलेली मी रात्रभर आणि मुगाची डाळसुद्धा गाळलेली. तर मी एक एक वाटी घेतली, म्हणजे साधारणसं ही वाटी भरून उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. आणि आता ही आपण रात्रभर भिगून ठेवलेली आहे. तर आता हिला आपण पिसून घेऊ मस्त दहीवड्या बनवण्यासाठी. आणि हे तुम्ही बोलशाल की काळं काळं काय आहे, तर ही आमची घरची डाळ आहे, तर त्याच्यामुळे ते थोडं थोडे साल मी काढले. पण काय काय अख्खी आहे तर ते चालून घेतं, ते मिक्सरला आपण मिक्स करून घेऊ. काय काय अख्खी आहे ते डाळ. तर मस्त आता ही रात्रभर गळलेली आहे. आता आपण याला पिसून घेऊ मस्त. तर गाई चला आता आपण वाटून घेऊ याला मस्त. बघा मस्त डाळ मस्तपैकी झालेलं आहे. आता काढून घेऊ. थोडंसं जाड जाडच ठेवायचं आहे. तर गाईस जर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे सॉल्ट वगैरे ॲड करू. इथं मी थोडंसं सोडा टाकलेला आहे. जिरा टाकायचं आहे. स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. गाईज आता आपलं तेल रेडी झालेलं आहे. तर आता आपण फ्राय करायला घेऊ मस्त. बघा मस्तपैकी फ्राय होत आहे. तर आता ह्याला आपण फ्राय होऊ देऊ. तोपर्यंत आपण चटणी बनवायला रेडी होऊ करू. कढीपत्ता टाकले, त्याच्यात अद्रक टाकू थोडंसं. हे 8-9 मिनी हे घेतले लसूण आणि त्याच्यामध्ये 4-5 मिरची टाकली मी. आणि आपण मस्त खूप सारा कढीपत्ता घेऊ. आपण काढून घेऊ. एकदम किंचित तेल, थोडंसं जिरा तडतड येईपर्यंत मस्त घ्यायचे ठेवलेली. तर त्याचं मस्त पल्प काढून त्याला छानून घ्यायचं आहे. आणि मस्त आपण आता याच्यात टाकून घेऊ. त्याच्यात चिंचेचं पाणी आपण टाकून घेतलं. तर आता थोडंसं गूळ टाकून घेऊ मस्त. हे बघा काही सगळं तर आपले सगळे वडे आता फ्राय करून झालेले आहे. तर हे थोडंसं गरम केलं आहे पाणी, त्याच्यामध्ये आता आपण मस्त वडे टाकून देऊ. तर आपण त्याला 5 ते 10 मिनटं मस्त गळायला ठेवून देऊ वड्यांना. आता आपण थोडंसं गरम पाणीमध्ये ॲड केलं आहे वडे. तर आता थोडंसं याला गळू देऊ आपण. तर आता इथं आपण दही घेतलेली आहे, तर याच्यामध्ये थोडंसं आपण साखर ॲड करू मस्तपैकी. त्याला मस्त मिक्स करून घेऊ. आता मस्त एकदम प्लेन बनवून घेऊ त्या दहीला. पूर्ण त्याची आपण हे पूर्ण दही प्लेन करून घेऊ. किती मस्त एकदम स्पॉन्जी, एकदम टेस्टला पण खूप भारी लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा गाईज. वडे रेडी आहे मस्त एकदम स्पॉन्जी, एकदम टेस्टला पण खूप भारी लागतात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.